या प्रॉब्लेममध्ये बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने तिचे 15,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे ज्याला आपण दर्शनी किंमत बोलतो ती 100 रुपये आहे आणि 100 रुपयाचा शेअर कंपनी 100 रुपयालाच विकणार आहे। कंपनीने जरी 15,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले असले तरी अर्जदारांकडून मात्र 12,000 शेअर्ससाठीच अर्ज आलेले आहेत। ही कंपनी 100 रुपये ह्या फेस व्हॅल्यूपैकी 20 रुपये अर्जासोबत मागवणार आहे। वितरणाच्या वेळी म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी 30 रुपये मागवणार आहे आणि पहिल्या कॉलच्या वेळी 25 आणि शेवटचा आणि सेकंड कॉल करून 25 रुपये मागवणार आहे। तर सुरुवातीला 12,000 शेअर्स करता ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि ॲप्लिकेशन सोबत प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे 12,000 गुणिले 20 असे 2,40,000 रुपये कंपनीकडे अर्जासोबत अर्जदारांकडून रक्कम जमा होईल। म्हणून त्याची एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 2,40,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 2,40,000 being application money on 12,000 equity shares at the rate of ₹20 each received। आता ॲप्लिकेशन सोबत आलेली सर्वच्या सर्व रक्कम आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो। म्हणून ताबडतोब दुसरी एंट्री होणार इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 2,40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,40,000 being application money on 12,000 equity shares at the rate of ₹20 each transferred to equity share capital account। आता कंपनी प्रत्यक्ष शेअरचं वाटप करताना म्हणजे अलॉटमेंट करताना प्रत्येक शेअरवरचे 30 रुपये मागवणार आहे। असे 12,000 शेअरवरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे 3,60,000 रुपये अर्जदारांकडून म्हणजेच भागधारकांकडून ड्यू असतील। त्याची 3 नंबरची एंट्री झाली इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 3,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3,60,000 being allotment money on 12,000 equity shares at the rate of ₹30 each due। अलॉटमेंटच्या वेळी मागवलेली सर्वच्या सर्व रक्कम भागधारकांकडून कंपनीकडे जमा झालेली आहे। त्याच्यामुळे लगेच पुढची एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट 3,60,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 3,60,000 being allotment money on 12,000 equity shares at the rate of ₹30 each received। आता कंपनी भागधारकांकडून शेअरवरची रक्कम मागवण्याकरता फर्स्ट कॉल करेल। फर्स्ट कॉलच्या वेळी 100 रुपयापैकी कंपनीने 25 रुपये मागवलेले आहेत। असे 12,000 शेअरवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे भागधारकांकडून 3,00,000 रुपये कंपनीला येणं बाकी असेल। म्हणून त्याची एंट्री झाली इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 3,00,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3,00,000 being first call money on 12,000 equity shares at the rate of ₹25 each due। पहिल्या कॉलवरची सुद्धा संपूर्णच्या संपूर्ण रक्कम भागधारकांकडून जमा झालेली आहे। म्हणून 6वी एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 3,00,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 3,00,000 being first call money on 12,000 equity shares at the rate of ₹25 each received। आता कंपनी 100 रुपयापैकी
उरलेले 25 रुपये शेवटचा म्हणजे दुसरा कॉल करून मागवणार आहे. असे 12,000 शेअरवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे भागधारकांकडून फायनल कॉलचे म्हणजेच सेकंड कॉलचे 3 लाख रुपये ड्यू असतील. म्हणून 7 नंबरची एंट्री झाली. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट 3 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख being second call money on 12,000 equity shares at the rate of rupees 25 each due. आता फायनल कॉल ची रक्कम आहे 25 रुपये आणि 12,000 शेअरवरचे 25 रुपये प्रमाणे 3 लाख रुपये ड्यू होते. परंतु एक शेअर होल्डर जो असा आहे की ज्यांनी कंपनीचे 400 शेअर्स खरेदी केले होते तो शेअर होल्डर्स 400 शेअरवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे रक्कम देण्यास असमर्थ ठरला. म्हणजे तो फेल ठरलाय टू पे द फायनल कॉल. आता बघा 400 शेअरवरचे रक्कम सेकंड कॉलवरची जर मिळाली नसेल तर 11,600 शेअर्सवरचेच फक्त 25 रुपये प्रमाणे कंपनीकडे जमा होतील 2,90,000. म्हणून 8 नंबरची एंट्री झाली. बँक अकाउंट डेबिट 2,90,000 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 2,90,000 being second call money on 11,600 equity shares at the rate of rupees 25 each received. आता जो शेअर होल्डर्स आहे की ज्याने 400 शेअर्स खरेदी केले होते तो फायनल कॉलची रक्कम देऊ शकला नाही. म्हणून कंपनीने त्याच्याकडे असलेले 400 शेअर्स जप्त करण्याचे ठरवले. म्हणून ते शेअर्स जप्त करण्याकरता एंट्री करावी लागणार आहे 9 नंबरची. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 40,000. इकडे बघा 400 ही जप्त केलेल्या शेअरची संख्या आहे आणि गुणिले त्या शेअरवरचे आत्तापर्यंत कंपनीने मागवलेली कॉल्ड अप व्हॅल्यू 100. म्हणून 400 गुणिले 100 बरोबर 40,000 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट 10,000. 400 शेअर्सवरचे सेकंड कॉलनुसार प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे त्या शेअर होल्डरकडून जमा झाले नाहीत. म्हणून 400 गुणिले 25 10,000 टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 30,000. 400 ही शेअरची संख्या आहे जप्त केलेल्या आणि त्या शेअरवरचे त्या शेअर होल्डरकडून आत्तापर्यंत जमा झालेले रुपये आहेत 75. म्हणून 400 गुणिले 75 30,000 being 400 इक्विटी shares forfeited due to non-payment of final call म्हणजे सेकंड कॉल at the rate of rupees 25. आता 9 नंबरच्या एंट्रीमध्ये जो इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट आपण 30,000 रुपयांनी क्रेडिट केला आहे त्याचं बॅलन्स आपल्याला सर्वात शेवटी कॅपिटल रिझर्व्ह या अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं. म्हणून 9 नंबरच्या एंट्रीमध्ये जो अकाउंट क्रेडिट आहे तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केल्यानंतर डेबिट होईल. म्हणून 10 नंबरची एंट्री झाली. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 30,000 being balance on equity share forfeiture account transfer to capital reserve account. या प्रॉब्लेमच्या आपल्याला इतक्याच म्हणजे 10च एंट्री कराव्या लागणार आहेत.